आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट 2020-21 या बॅचसाठी जी क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली होती त्या क्वेश्चन बँकमधले डिफरन्शिएशन या चॅप्टरमधले क्वेश्चन्स बघूया. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की MCQ असतील, 1 मार्क क्वेश्चन असतील, 2 मार्क असतील, 3 मार्क असतील आणि 4 मार्क्स असतील. तर नाहीतरी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने प्रिपरेशन करावंच लागतं. आता डेरिव्हेशन शिकून झालं आहे, पण कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम्स पडू शकतात पेपरला, आपण जे शिकलो आहे ते टाईप पेपरला पडतात की नाही हे पण तुम्हाला अंदाज येईल. सो उगाचच कुठले तरी 8-10 प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा जर क्वेश्चन बँक अवेलेबल आहे तर ती सोडवायला काय हरकत आहे, राईट. सो बघूया आपण. MCQ 2 मार्काचे क्वेश्चन असतात ते. तर हे काय सगळेच्या सगळे 8 MCQज असतील. सगळे MCQ काय डिफरन्शिएशन या चॅप्टरमधनं पडणार नाही आहेत. ऑब्व्हियसली फायनल पेपर असेल त्याच्यामध्ये सगळ्या चॅप्टरमधला एखाद दुसरा येऊ शकतो. तसं डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधला पण येऊ शकतो. सो आपल्याकडे काही MCQज आहेत ते आपण सोडून बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम आपल्या इथे आहे, इफ y इज इक्वल टू सेक ऑफ tan इनव्हर्स x देन फाइंड dy/dx इफ x इज इक्वल टू 1. सो आपल्याला याचं थोडक्यात डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. सो वी हॅव, आधी मी लिहितो. MCQ आहे, तुम्हाला काही हे पेपरला लिहून दाखवायचं नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट ऑप्शनच चूज करायचं आहे. पण आता आपण प्रॅक्टिस करतोय म्हटल्यावर तुम्हाला हे लिहून घ्यायला लागेल. नीट लिहून घ्या, समजून घ्या. वी हॅव y इज इक्वल टू आपण लिहून घेतलं सेक टॅन इनव्हर्स x. आता प्रॉब्लेम असा आहे की टॅनला आपण सेकमध्ये कसं रिप्रेझेंट करणार किंवा सेकला टॅनमध्ये कसं करणार हा प्रश्न उभा राहतो. तर असं लक्षात येतं की काय या भानगडीत न पडलेलं बरं आहे कन्व्हर्जनमध्ये, कारण सेकचं कन्व्हर्जन टॅनमध्ये करताच येणार नाही असं नाही, करू शकतो पण भरपूर मेहनत लागेल आणि एवढं ट्रिग्नोमेट्रीची मेहनत करण्यात काही पॉईंट नाही. सध्या आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी चालेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतो मी. सो इथे येईल d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ धिस सेक टॅन इनव्हर्स x. सो सी नॉर्मल फॉर्म्युला काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा फॉर्म्युला काय असतो, तर सेक एक्स इंटू टॅन एक्स. पण इथे एक्सच्या बदली कोण आलाय, एक्सच्या बदली आलाय टॅन इनव्हर्स एक्स. नो प्रॉब्लेम. आपल्याला एवढं तर कळालं एक्सच्या बदली टॅन इनव्हर्स एक्स आला आणि आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे तो सेकचा वापरायचा आहे. तो फॉर्म्युला असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx राहील इज इक्वल टू सेक थिटाचा फॉर्म्युला आहे सेक थिटा इंटू टॅन थिटा, तसं इथे येईल सेक टॅन इनव्हर्स एक्स इंटू टॅन ऑफ टॅन इनव्हर्स एक्स. सो फॉर्म्युला वापरून झाला. जर सेक एक्सचं उत्तर असेल सेक एक्स इंटू टॅन एक्स, तर सेक टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार सेक टॅन इनव्हर्स एक्स इंटू टॅन इनव्हर्स एक्स. पण मला लक्षात आधीच आलं, जे की मी तुम्हाला आधीच ॲनालिसिस सांगितलं होतं, एक्सच्या बदली कोण आलेला आहे टॅन इनव्हर्स एक्स. सो इंटू पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल टॅन इनव्हर्स एक्स, कारण एक्सच्या जागी कोण आलेला आहे टॅन इनव्हर्स. बस एवढंच आहे. सो फायनली डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला dy/dx इज इक्वल टू, हे असंच लिहून घेऊया, सेक ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इंटू टॅन ऑफ टॅन इनव्हर्स एक्स, राईट. हां, मला इथे हे एक लक्षात आलं की अरे टॅनला टॅन इनव्हर्स जाऊ शकतं, हे एकमेकांना कॅन्सल करेल, चालेल केलं तरी काय हरकत नाही, आपण करूयाच रादर. फक्त आधी इथपर्यंत तरी लिहितो. इंटू याचं डेरिव्हेटिव्ह पूर्ण करूया. टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युलाच आहे 1/1 + x². बरं, टॅन इनव्हर्स एक्सचाच आपण पाठ केलेला आहे, तोच लिहिला. अजून काही एक्सच्या बदली दुसरं काही आलेलं नाही, एक्सच्या बदली एक्सच आहे, काही वेगळं आलेलं नाही. त्यामुळे इथे आपलं डेरिव्हेटिव्ह संपलं. पण हा ऑप्शन काही तुम्हाला दिसणार नाही आहे इथे ABCDमध्ये, ऑब्व्हियसली, बिकॉज त्यांना ह्याचं उत्तर असं नको एक्समध्ये, त्यांना एक्सची व्हॅल्यू पुट करून हवं आहे, दॅट इज टॅन एक्सची व्हॅल्यू 1. सो आधी आपण काय करूया, आणखीन एक स्टेप लिहूया, जरा डेरिव्हेटिव्ह सुटसुटीत करूया आणि मग त्याच्यात व्हॅल्यू टाकूया. सो dy/dx इज इक्वल टू सी सेक टॅन इनव्हर्स एक्स तसंच राहील, कारण हे काही एकमेकांना कॅन्सल करत नाही. सेक आणि टॅन आणि टॅन इनव्हर्स एकमेकांना कॅन्सल करतील. सो हे एकमेकांना मारून टाकतील आणि फक्त काय राहील, एक्स राहील इंटू हे राहील 1/1 + x². आणि आता याच्यात आपण काय करूया, एक्सची व्हॅल्यू 1 टाकूया. त्यांनी सांगितलं एक्सची व्हॅल्यू 1 टाकून द्या. सो इथे लिहिणार आपण सेक टॅन इनव्हर्स 1, हे टाकलं सेक टॅन इनव्हर्स 1. पुढे इंटू
हा बघा एक्स आहे म्हणजे तिथे 1 इंटू 1 अपॉन 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 प्लस 1चा स्क्वेअर दॅट्स इट इज इक्वल टू. आता सेक तसाच, पण टॅन इनवर्स 1 मला माहिती आहे किंवा टॅनची व्हॅल्यू टॅन थिटा इज इक्वल टू 1 असं कुठल्या अँगलला येतं, तर हे आपल्याला माहिती आहे टॅन 45 डिग्रीला 1 येतं. म्हणजे थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री टाकली तर 1 येतं उत्तर. सो टॅन इनवर्स 1 किती असणार 45 म्हणजेच π/4. सो लक्षात घ्या इनवर्स घेताय हा तुम्ही. मग इनवर्स घेताय तेव्हा असा प्रश्न विचारायचा असा कुठला अँगल आहे की जेव्हा टॅनची व्हॅल्यू 1 होणार आहे, तर π/4 आहे म्हणून हे उत्तर आलं. आता 1ने मल्टिप्लाय केलं तर काय फार मल्टिप्लिकेशनमध्ये येणार नाही, 1/2 कारण 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 2 झाले इज इक्वल टू फायनल स्टेप सेक π/4. सेक π/4 काही पाठ नसतं कोणाचं, म्हणजे सेक 45. सेक 45 नॉर्मली आपण पाठ नाही का ठेवायचं, आपण कॉस 45 तर ठेवू शकतो. कॉस 45 इज 1/√2, त्याला उलटा करायचा म्हणजेच √2. सो सेक π/4 ची व्हॅल्यू आली √2 इंटू 1/√2. इथे एक √2 इकडचा एक √2 कॅन्सल होईल आणि फायनल उत्तर येईल 1/√2. सो आपल्याला उत्तर मिळालं 1/√2 आणि ते ऑप्शनमध्ये पण मिळेल सी ऑप्शन. सो दिस ऑप्शन इज करेक्ट सोल्युशन. सो सी MCQs कशा पद्धतीने पडू शकतात, तर साधं डेरिव्हेटिव्हच आहे, फक्त त्याच्यात व्हॅल्यू टाकून घेतले. आणि महत्त्वाचं टॅन इनव्हर्स 1चं उत्तर π/4 कसं आलं तर लक्षात घ्या. टॅन इनव्हर्स 1 म्हणजे तुम्ही असा प्रश्न विचारायचा की टॅनमध्ये असा कुठला अँगल घालू की 1 उत्तर मिळेल, तर 45 डिग्रीला मिळेल म्हणून π/4 लिहिलं. नेहमी उत्तर रेडियनमध्ये लिहावीत अँगलची, हे लक्षात घ्या. बरं सेक π/4 माहिती नाही तर कॉस π/4 आठवा. कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2 असते, त्याला उलटा करा सेक मिळेल. आणि मग जास्त छोटंसं बेसिक कॅल्क्युलेशन केलं की 1/√2 पर्यंत आपण पोहोचलो. सो दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एक्स इज इक्वल टू 1ला किती येत आहे 1/√2 येत आहे. इथे फर्स्ट प्रॉब्लेम संपला, आपल्याला ऑप्शन पण मिळाला. तुम्ही लिहून घ्यायला हरकत नाही, समजून घ्या आणि काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका. सेकंड प्रॉब्लेम, इफ f(x) इज इक्वल टू log x टू द बेस x. झालं डेंजरस, पोरं पळून जातात की ह्याचं करायचं काय, टेन्शन येतं त्यांना. अरे log x आलं आहे, तर बेसिकली यदि आपण कंपोजिट फंक्शन लक्षात आलं log xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं त्याच्यावर आपण हे घेऊ शकतो. पण आधी मुळात डेरिव्हेटिव्ह घ्यायचंच कशाला, आधी आपण हे सोडवू तरी लॉगच्या प्रॉपर्टीज वापरून. सो पहिल्यांदा आपण नॉर्मली y म्हणतो ना, इथे y इज इक्वल टू, त्यांनी yच्या ऐवजी f(x) म्हटलं. सो वी हॅव f(x) इज इक्वल टू log x टू द बेस x. तर हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, चेंज ऑफ बेस रूल जो असतो त्याच्याप्रमाणे आधी आपण हे सोडवून घेऊया. मी कसं म्हणतो तुम्हाला ते पण आठवत असेल की लॉग ऑफ समोरचा मीन्स log x अपॉन लॉग ऑफ खालचा म्हणजे log ऑफ x डिवायडेड बाय log x. म्हणजे आपण हे तरी करू शकतो. एवढं करून झाल्यानंतर हां हे मला लक्षात आलं की वरती पण एक फंक्शन आहे, खाली पण आहे. वरती पण लॉगवाला आहे, खाली पण लॉग आहे. हे log x कॅन्सल होणार नाहीत कारण हे लॉग घ्यायचं याचं. मग आपण u/v तर वापरू शकतो. आपण खाली म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथे येईल d/dx ऑफ f(x). नॉर्मल इकडे y असतो तर इथे f(x) लिहिलं त्यांनी. इकडे पण डेरिव्हेटिव्ह घेऊया d/dx ऑफ log x अपॉन log x. ब्रॅकेट कंप्लीट. आता हे कसं सोडवायचं, तर u/v वापरूया. आता काय होतं, इथे आपल्या y असतं तेव्हा आपण काय लिहितो dy/dx. मग इथे आता काय df(x/dx) लिहिलं तरी चालू शकतं. फक्त काय करतात ते, सो f'(x). आता हे एवढं कॉम्प्लिकेटेड लिहिण्यापेक्षा डॅश लिहिलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा. एक डॅश असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह, डबल डॅश काढलं तर डबल डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे सुटसुटीत राहतं dy/dx लिहिण्यापेक्षा. आणि आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. याचं मी डेरिव्हेटिव्ह घेणार u/v रूलने. सो तो रूल कसा असतो, डिनॉमिनेटर log x इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं असतं न्यूमरेटरवाल्याचं म्हणजे log x मध्ये मायनस न्यूमरेटर मीन्स log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर d/dx ऑफ log x. या सगळ्याला अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर log x चा
स्क्वेअर. दॅट्स इट. आता पुढे काय, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरून झाला. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, हे पहिलं तसंच लिहून घ्यायचं आहे, लॉग एक्स इन टू, तुम्हाला हे माहिती आहे की लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर 1/x असेल तर लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/log x इन टू, एक्सच्या बदली कोण आलाय, इथे नॉर्मली एक्स असतो, त्या एक्सच्या बदली आला लॉग एक्स. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय केलं जाईल, नो प्रॉब्लेम. मध्ये मायनस, हे लॉग ऑफ लॉग एक्स तसंच ठेवायचं आहे इन टू, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. चला हे लिहून झालं. हे सगळ्याला अपॉन, खाली लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसाच, राईट. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, सी लॉग एक्सला लॉग एक्स इथे घालवू शकतो आपण. आता नुसतं राहिलं मग d/dx ऑफ लॉग एक्स, आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x, ते लिहिलं. मध्ये हे मायनस, हे मात्र तसंच राहणार, लॉग ऑफ लॉग एक्स सगळ्याला अपॉन एक्स, या सगळ्याला परत अपॉन खाली, डिनॉमिनेटरचा जो स्क्वेअर आहे तो लॉग एक्सचा स्क्वेअर. झालं, डेरिव्हेटिव्ह संपलं. इथे हा प्रॉब्लेम संपला. पण आपल्याला त्याने डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला नाही सांगितले, फक्त त्यांनी सांगितलंय एफ डॅश ऑफ एक्स नका फाइंड करू, एफ डॅश ऑफ ई फाइंड करा. इथे तुम्हाला दिसेल एफ डॅश ऑफ ई. मग एफ डॅश ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ ई यांच्यामध्ये जरा कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल. काय करायचं आहे, थोडक्यात एक्सच्या जागी फक्त ई टाकायचं आहे. मग आता ह्या पूर्ण प्रॉब्लेममध्ये आहे ना, एक्सच्या जागी ई टाकायचं आहे. तेवढं केलं काम की हा प्रॉब्लेम संपेल आणि आपल्याला ऑप्शन शोधता येईल, किंवा आपल्याला जे 4 ऑप्शन्स दिलेत त्याच्यामधला एक करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळू शकेल. सो ते काम करूया पुढच्या स्टेपमध्ये. देअरफॉर एफ डॅश ऑफ ई, याचा अर्थ काय, एक्स काढा आणि ई टाका. मग जर लेफ्ट साईडला टाकत असेल तर राईट साईडला पण टाकूया. म्हणजे इथे येईल 1/e मायनस लॉग ऑफ लॉग ई अपॉन खाली ई, खाली इथे पण लॉग ईचा स्क्वेअर. आता तुम्हाला बेसिक व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे की लॉग ईची व्हॅल्यू असते 1, देन लॉग 1ची व्हॅल्यू असते 0. हे आपण रिमार्क्स 11वी मध्ये शिकलेलो असतो, बस ते वापरूया. हा 1/e तसाच राहील, मायनस लॉग बाहेरचा तसाच, आतमधला लॉग ई आहे, लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1, सो इथे 1 आलं, अपॉन खाली ई आहे तसाच, खाली इथे पण डिनॉमिनेटरला लॉग ईची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर. सो कुठे लॉग ई दिसत असेल तर 1 टाकायचं. पुढे हा 1/e तसाच राहील, मध्ये मायनस. आता लॉग 1ची व्हॅल्यू किती असते ते पण मी इथे लिहिले, लॉग 1ची व्हॅल्यू 0 असते. सो 0 डिवायडेड बाय हा खाली ई आहे तसा, आणि डिनॉमिनेटरला बघा 1चा स्क्वेअर आहे, 1च येतो, डिनॉमिनेटरला 1 लिहायची काही गरज नाही. सो 0/एनिथिंग हे 0च झालंय, म्हणजे फक्त राहिलं 1/e. सो द आन्सर इज 1/e, आणि तो ऑप्शन पण इथे दिसतो आपल्याला सी. चला, आपल्याला ऑप्शन मिळाला, आपल्याला करेक्ट सोल्युशन मिळालं, आपण तो सी ऑप्शन मार्क करून येणार. फायनल पेपरला 12वीच्या लक्षात घ्या की हे स्टेप्स लिहून दाखवायच्या नाही आहेत, तुम्हाला फक्त नंबर, क्वेश्चन नंबर आणि उत्तर सी ऑप्शन बी एवढंच लिहायचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम इथे म्हटलं आहे, इफ वाय इज इक्वल टू, बघा 25 आहे, वरती त्याच्या लॉग आहे, पॉवरमध्ये त्याच्या साइन एक्स आहे, लॉग आहे, इथे पण तेच. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आधी हे लक्षात येतं की हा खतरनाक प्रॉब्लेम आहे, आणि वरती एक्स गेलाय, याचा अर्थ लॉग वगैरे घ्यायला लागेल. तर कदाचित लॉग घ्यायला लागेलच सुद्धा, किंवा कदाचित लॉग घ्यायची गरज पण पडणार नाही. पण हे कधी होणार आहे, जर तुम्हाला लॉगचे रूल्स माहिती असतील तर. म्हणून 11वीचं बेसिक्स आहे ते क्लिअर ठेवायला लागेल, ठीक आहे. सो आता आपण बघूया थर्ड प्रॉब्लेम, की ज्याच्यामध्ये हे 25 वगैरे दिसतं. तर पहिली हिंट तुम्हाला जी मिळते ती लक्षात घ्या. 25 याचा अर्थ काय, तर इथे 5चा स्क्वेअर असल्यासारखं आहे 25 म्हणजे. सो मला लक्षात आलं की ठीक आहे, इथे 5चा स्क्वेअर मी लिहू शकतो, आणि इथे पण लॉगचं बेस 5 आहे. चला, म्हणजे ही हिंट आहे. इथे बघा 16 म्हणजे 4चा स्क्वेअर, आणि इथे पण लॉगचा बेस 4 आहे. सो इथे 4 जुळून येत आहे. सो एक लॉगॅरिथमची प्रॉपर्टी आठवली पाहिजे, ती काय बघा, a⁻² म्हणजे कुठल्याही कॉन्स्टंटच्या वरती लॉग ऑफ एक्स टू द बेस a असेल, म्हणजे एच्या पॉवरमध्ये लॉग आहे आणि त्याचा बेस पुन्हा एच आहे. हे जर दोन्ही अंक सेम असतील तर तुमचं उत्तर राहतं एक्स.
मीन्स तुमच्याकडे इथे जे लिहिलेलं आहे तेच तुमचं उत्तर आहे. मग आपण हेच लॉजिक इथे बसतंय काय बघूया. इथे जर बसत असेल तर आपण ते आणू शकतो. म्हणजे हा जरासा प्रॉब्लेम बघा, जरासा वेगळा आला, थोडासा विचित्र आहे, पण हा डेरिव्हेटिव्हच्या दृष्टीने खूप सोपा आहे. कठीण जर काय असेल तर ते फक्त आहे याच्यामध्ये हा वरचा भाग, लॉगॅरिदमचा भाग. सो आधी मी लिहून घेतो y इज इक्वल टू 25 log sin x टू द बेस 5 प्लस 16 log cos x टू द बेस 4. सो इथला अंक 5 आणि 25 हे जुळवून घेणारे आहेत, 4 आणि 16 हे जुळवून घेणारे आहेत, की लगेच त्याच्यावरून हिंट मिळते. पहिल्यांदा मी काय लिहितो बघा, y इज इक्वल टू हा 25 म्हणजे मी असं लिहू शकतो 5चा स्क्वेअर आणि त्याच्या पॉवरमध्ये कोण हे log sin x टू द बेस 5 प्लस 4चा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं वरती log ऑफ cos x टू द बेस 4. आता या केसमध्ये आपण कुठेही अजून डेरिव्हेटिव्ह वापरलेलं नाही. आता पुढे लॉज ऑफ इंडायसेस, आपल्याला हा लॉज ऑफ इंडायसेस माहिती आहे. एक्स रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असेल तर एक्स रेस टू आपण लिहितो एम एन मल्टिप्लिकेशन, म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन होईल 2 आणि लॉगची. सो इथे असं दिसेल 5 रेस टू 2 log sin x टू द बेस 5 प्लस 4 रेस टू 2 log cos x टू द बेस 4. सो देयरफॉर y इज इक्वल टू हा 2 आहे ना, 2 log, तो 2 इकडे पॉवरमध्ये जाईल, एक्सपोनंट रूल, log m इथे असेल आणि n इथे असेल तर आपण हा m वरती टाकू शकतो, म्हणजे log n रेस टू m करू शकतो. जसं वरती असेल तर आपण त्याला पुढे घेतो, मग पुढे असेल तर वर टाकू शकतो. त्याचा फायदा काय, कारण आपल्याला इथे हे बसवायचं आहे, म्हणजे हे हा वरती जाईल 2 इकडे आणि असं दिसेल 5 रेस टू log sin स्क्वेअर x, साईनचा स्क्वेअर झाला आणि बेस 5च राहिला, प्लस 4 log cos स्क्वेअर x टू द बेस 4. आणि आता आपण या रूलमध्ये आलो. मी हे क्लिअर करतो, हा रूल फक्त ठेवतो, या रूलचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर मला असं लक्षात आलं इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, इथे 4 आहे, इथे पण 4 आहे, आणि हा जर नंबर सेम राहिला, बेस आणि लॉगॅरिदमचा बेस, इथे हा नंबर आणि इथे लॉगॅरिदमचा बेस, जसं इथे ए आणि इथे पण ए, हे जर दोन नंबर सेम असतील तर तुमचं उत्तर काय राहतं, लॉग नंतर जे काही लिहिलेलं आहे, इथे एक्स लिहिलं आहे म्हणून एक्स उत्तर, मग लॉग नंतर जे काही लिहिलेलं असेल ते राहणार. लॉग नंतर काय लिहिलं आहे, साइन स्क्वेअर, इथे कॉस स्क्वेअर. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू हे सगळं निघून जाईल आणि फक्त आपलं उत्तर राहील, याची व्हॅल्यू राहील साइन स्क्वेअर एक्स मध्ये प्लस हे सगळं निघून जाणार आणि याचं उत्तर फक्त राहणार कॉस स्क्वेअर एक्स. आता हे पण सगळ्यांना माहिती आहे की साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ही आयडेंटिटी आहे, त्याची व्हॅल्यू 1 असते. एकदा हे झालं की आता डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx आणि 1 हा कॉन्स्टंट आहे, 1चं डेरिव्हेटिव्ह येणार 0. बघा उत्तर काय आलं, dy बाय dx 0. पण डेरिव्हेटिव्ह कधी घेतलं, अगदी शेवटच्या स्टेपला. आधी आपण लॉगॅरिदमची ही प्रॉपर्टी वापरली, ही रेअर प्रॉपर्टी आहे जी आपण नॉर्मली वापरत नाही. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए, बेस इकडचा घात ज्याचा घेतलाय तो नंबर आणि लॉगचा बेस, हे जर दोन्ही अंक सेम असतील तर लॉग नंतर जे काही लिहिलंय तेच तुमचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5. इफ y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. हे उगाचच दिलेलं आहे, हे प्रॉब्लेम मॅथमॅटिकली व्हॅलिड असावा म्हणून हे त्यांनी दिलं आहे, याचा काही आपल्याला उपयोग नाही. आपल्याला साधं डेरिव्हेटिव्हच फाइंड करायचं आहे dy बाय dx. सो फॉरगेट अबाउट दिस, हे काही वाचलं नाही वाचलं काही फरक नाही पडत. चलो, सो y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. सी, हे प्रॉब्लेम आहेत ना आपण स्वतः बनवले होते आणि आपणच सोडवले होते. मग आता हा प्रॉब्लेम तुम्ही सांगायला हरकत नाही, बोला काय कराल. येस, पुटिंग x इज इक्वल टू टॅन थिटा. व्हेरी गुड. देअरफॉर प्रॉब्लेम कसा बदलेल बघा, y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा
अपॉन थीटा अपॉन 1 माइनस tan स्क्वेअर थीटा. येस, व्हेरी गुड. देन y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, हा फॉर्म्युला तुम्हाला ओळखीचा आहे, हा फॉर्म्युला आहे tan 2 थीटाचा फॉर्म्युला. पुढे देअरफॉर y इज इक्वल टू tan इनवर्सला tan कॅन्सल आणि फक्त उत्तर राहील 2 थीटा. सो जर x इज इक्वल टू tan थीटा असेल तर थीटाची व्हॅल्यू असणार tan इनवर्स x. ही पण व्हॅल्यू आपल्याला लागते, ही आपण काढत होतो तेव्हा, पण मी आधी का नाही काढली, आधी इथपर्यंत तरी येऊ. थीटाची व्हॅल्यू लक्षात आली tan इनवर्स x. सो ती व्हॅल्यू टाकूया 2 इंटू tan इनवर्स x. अँड नाव वी कॅन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आणि एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला उत्तर मिळेल डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 2 tan इनव्हर्स एक्स. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 2 कॉन्स्टंट आहे लिहून घेतला आणि tan इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. सो 2 इंटू 1 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो दिस इज आवर फायनल सोल्युशन. शोधायचं आहे ऑप्शनमध्ये शोधल्यानंतर मला इथे दिसलं 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. दॅट्स इट. इथे प्रॉब्लेम संपला. सी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, साइन इनव्हर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू ए असं दिलं आहे. साइन इनव्हर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू ए असं दिलं आहे आणि डी वाय बाय डी एक्स फाइंड करायला सांगितलं आहे. आता मला इथे प्रश्न पडला, अरे साइन क्यूब आहे, आतमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतलं आलं असतं, पण प्रॉब्लेम झाला आहे की डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तर डेंजरस होणार. बट डेंजरस झालं तर आपल्यालाच डोक्याला ताप. दुसरा मी विचार केला असं काही पुट करता येईल का की हा साइन इनव्हर्स जाईल, तर माझ्या लक्षात आलं एक्सला मी पुट करेन, वायचं काय. मग इथे जरा गडबडलं, पण इथे एक लक्षात आलं की अरे इथे इक्वल टू आहे म्हणजे आपण ह्या साइन इनव्हर्सला घालवू शकतो. कसं बघा, आपण पहिली स्टेप करतो टेकिंग साइन फंक्शन ऑन बोथ साईड. जसं आपण लॉग घेतो ना दोन्ही साईडला, तसं आपण साइन घेऊया दोन्ही साईडला. म्हणजे इकडे कसं दिसेल साइन कोणाचं, साइन इनव्हर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचं. तसंच या साईडला साइन घेऊया कोणाचं, एचं. ए आधी हा कॉन्स्टंट होता, त्याचं साइन घेतल्यानंतर पण कॉन्स्टंटच राहणार आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण या साईडला साइन आल्याचा म्हणजे फायदा काय होईल, साइन इनव्हर्स आणि साइन एकमेकांना कॅन्सल होईल. सो इथे आपल्याला थोडा ॲडव्हान्टेज मिळाला दोन्ही साईडला साइन घेतल्याचा. हे साइन आणि साइन इनव्हर्स कॅन्सल होईल, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब हे दोघंच राहतील इकडे, आणि इथे हा साइन आहे तसाच राहील, कारण इथे काही साइन आणि साइन इनव्हर्स कॅन्सल व्हायला असं काही नाही आहे. पण ए कॉन्स्टंट आहे लक्षात ठेवा. ए कॉन्स्टंट असेल तर त्याचं साइन घेतल्यानंतर पण कॉन्स्टंटच मिळणार आहे, नंबरच मिळणार आहे. मग आता आपण खाली डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, नॉर्मल जसं करतो तसं, राईट. पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, हा इम्प्लिसिट फंक्शन टाईप झाला आहे. डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ दिस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, आणि राईट साईडला पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ए. आता याच्यात किती सोपं आहे बघा, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असतं 3x स्क्वेअर, ते लिहिलं, मध्ये प्लस साइन आहे ते मेंटेन ठेवलं. आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो बिकॉज वी हॅव लिनियरिटी प्रॉपर्टी. आता एक्स क्यूबचं जर 3x स्क्वेअर असेल तर वाय क्यूबचं पण 3y स्क्वेअरच असणार, पण एक्सच्या जागी वाय आल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं कोणाच्या, जो कोणी एक्सच्या जागी आला आहे म्हणजे वाय, इज इक्वल टू साइन ए. ए हा कॉन्स्टंट होता, साइन ए पण कॉन्स्टंटच आहे म्हणजे उत्तर आलं 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, ते लिहिलं. 3x स्क्वेअर ॲज इट इज प्लस हे 3y स्क्वेअर इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स हे तसंच लिहून घेतलं, इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं आता जवळपास होत आलं. आपल्याला इंटरेस्ट आहे डी वाय बाय डी एक्समध्ये, त्यांना त्याचं उत्तर पाहिजे, नो प्रॉब्लेम. मग याला इथेच ठेवूया, 3y स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्सला इकडेच ठेवूया, आणि हा जो 3x स्क्वेअर आहे पॉझिटिव्ह तिकडे गेल्यावर होईल मायनस 3x स्क्वेअर, राईट. आणि मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा मायनस 3x स्क्वेअर तिकडेच, आणि हा जो 3y स्क्वेअर मल्टिप्लाय तो इथे येऊन डिवाइड होईल 3y स्क्वेअर. हे वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर कॅन्सल, आणि आपल्याला उत्तर मिळेल मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. दिस इज आर डी वाय बाय डी एक्स. सो व्यवस्थित ऑप्शन्समध्ये शोधूया. मायनस साईनवाला हा आहे, वरती एक्स स्क्वेअर पाहिजे, खाली वाय स्क्वेअर पाहिजे, हाच आपला ऑप्शन आहे. दॅट्स इट. प्रॉब्लेम संपला, ऑप्शन पण मिळाला, राईट.
नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स दिलं आहे, वाय इज इक्वल टू हे रूटमध्ये काहीतरी दिलं आहे, म्हणजे वेगवेगळे आहेत पॅरामेट्रिक फंक्शन. आपण वायने सुरुवात करतो ऑलवेज. सो वी हॅव वाय इज इक्वल टू रूटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर. आता रूटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला डायरेक्ट हरकत नाही विथ रिस्पेक्ट टू टी, राईट. रूटचा फॉर्म्युला माहिती आहे मला, रूट एक्सचा फॉर्म्युला आहे 1/2 रूट एक्स. फक्त एक्सच्या ऐवजी इथे काहीतरी वेगळं आलं आहे, एक्सच्या ऐवजी आहे दिस 1 मायनस टी स्क्वेअर. नो प्रॉब्लेम, आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो टीने. वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी टी, डायरेक्ट लिहितो. आणि इथे डेरिव्हेटिव्ह घेतो आपण डी बाय डी टी ऑफ दिस रूट 1 मायनस टी स्क्वेअर. सो देअरफॉर डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, जर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असेल तर रूट 1 मायनस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू, पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला पाहिजे 1 मायनस टी स्क्वेअरच्या, बिकॉज एक्सच्या जागी काय आलं आहे 1 मायनस टी स्क्वेअर. रूट तर आहेच, रूट सोडून काय आहे 1 मायनस टी स्क्वेअर, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला. थोडंसं सिम्प्लिफाय करूया. सो देअरफॉर डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 1/2 रूट 1 मायनस टी स्क्वेअर ॲज इट इज इंटू, आता हे सेपरेट सेपरेट जर केलं तर हे 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये मायनस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2t. सो फायनली डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, हे बघा 1 इंटू मायनस 2t म्हणजे ते किती आले मायनस 2t अपॉन खाली एक आहे हे 2 रूट 1 मायनस टी स्क्वेअर. 2ला 2 पण आपण घालवू शकतो. आणि फायनली आपल्याला डी वाय बाय डी टी काय मिळेल मायनस टी अपॉन रूटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर. चला, हे एक पूर्ण झालं, एक काम संपलं. पण हे वायचं काम संपलं आहे, अजून एक्सचं काम बाकी आहे, ते पण आता करूया. हे मी क्लिअर करून घेतो, आधी जागा करून घेतली. चलो आता पुढे जाऊया. वी हॅव एक्स इज इक्वल टू दिस कॉस इनवर्स टी. आता याच्यात काही टेन्शन नाही, साधंच आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट करून टाकायचं विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी, इथे डी बाय डी टी ऑफ कॉस इनवर्स टी. आणि कॉस इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आहे तोच टीसाठी वापरायचा आहे. दॅट इज मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असतो. इथे एक्सच्या बदली टी आहे ते दिलं, पण इथे पुन्हा एकदा टीच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय वगैरे करायचं नाही आहे, कारण आपण टीनेच डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. सो हेच आपलं व्हेरिएबल आहे. दॅट्स इट, इथे संपलं. इथे आपलं झालं दुसरं डेरिव्हेटिव्ह जे आपल्याला लागतं. वायचं डेरिव्हेटिव्ह झालं आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह झालेलं आहे. आता आपण रूल वापरू. सो वी हॅव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. तर डी वाय बाय डी टी बघा इथे काय आहे मायनस टी डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, हे लिहून घेतलं वरती. डी एक्स बाय डी टी बघा हे काय आहे मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर खालती इज इक्वल टू, हे आणि हे उडाले म्हणजे वरती राहिला मायनस टी, खाली राहिला -1. बरं, मायनस मायनस पण साईन उडेल आणि 1 लिहायची गरज नाही, नुसतं टी लिहिलं तरी बस झाला. सो शोधा, ऑप्शन मिळेल ए. सो दिस इज आवर करेक्ट ऑप्शन. वी गॉट आर आन्सर. आणि मग आपल्याला ते लिहिता येऊ शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि डी स्क्वेअर एक्स बाय डी वाय स्क्वेअर पाहिजे त्यांना. ओके, डी स्क्वेअर एक्स बाय डी वाय स्क्वेअर म्हणजे त्यांना वायने डेरिव्हेटिव्ह घेऊन नको आहे, त्यांना वायने डेरिव्हेटिव्ह घेऊन हवं आहे, एक्सने नको आहे. नॉर्मली आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, ते नको आहे त्यांना डेरिव्हेटिव्ह वायने घेऊन पाहिजे. खाली वाय लेटर आहे बघा. सो हरकत नाही, त्यात काय मोठं. पहिल्यांदा आपण लिहिणार वी हॅव एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 असं लिहिणार. खाली म्हणणार आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. नॉर्मली आपण एक्स म्हणतो, आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. दोन्ही साईडला घेऊया. सो डी बाय डी वाय ऑफ दिस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ 1. आता 1 तर हा कॉन्स्टंटच आहे, त्याचं उत्तर 0 येणार आहे, तो प्रश्नच नाही. राईट साईडला काही टेन्शन नाही आहे, लेफ्ट साईडला थोडंसं लक्षात घ्यायला लागेल.
नॉर्मली आपण एक्सने घेतो तेव्हा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x लिहितो, मग आता वायने घेत असेल तरी एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2xच, पण वाय आहे ना आता, त्यामुळे एक्सच्या जागी आता बघायचं नाही, आता वायच्या जागी कोण आलं आहे, तर वायच्या जागी एक्स आला आहे. सो इंटू पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं वाय, म्हणजे जे आपण आधी जे करायचो त्याच्या बरोबर उलटा. आपण प्रश्न विचारायचो एक्सच्या जागी कोण आहे, आता विचारायचं वायच्या जागी कोण आहे, कारण आपण डेरिव्हेटिव्ह वायने घेतो आहे. मग वायच्या जागी एक्स आला आहे, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. पुढे प्लस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y येणार, इंटू परत वाय dy/dx वगैरे काही लिहू नका, बिकॉज इथे आपण एक्सने डेरिव्हेटिव्ह घेत नाही आहोत, आपण वायने घेतो. सो एवढाच फरक आहे, तो लक्षात घ्या. इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह ते कॉन्स्टंटच असल्यामुळे 0 येणार, ते लिहून झालं. पुढे इथे माझं एक गडबडलं, इथे वाय लिहायच्याऐवजी एक्स लिहायला पाहिजे, कारण वायच्या जागी एक्स आला. सो फायनली 2x इंटू dx/dy आहे तसंच लिहून घ्यायचं, प्लस 2y आहे तसेच, इज इक्वल टू 0. देअरफोर हे 2x dx/dy तसेच लिहायचं आहे. हे 2y पॉझिटिव्ह आहेत, पलीकडे गेल्यावर मायनस 2y झाले. आपल्याला dx/dy काढायचं आहे, इज इक्वल टू हे 2x इथे डिनॉमिनेटरला येतील, मायनस 2y/2x, 2ला 2 कॅन्सल पण होतील, आणि उत्तर राहील फक्त मायनस y/x. सो इथे एक कामगिरी पूर्ण झाली. ठीक आहे. सी मी आता दाखवतोय तसंच करायला पाहिजे असं काही नाही आहे. दुसरी मेथड काय असेल की बा साधं dy/dx काढा, मग d²y/dx² काढा आणि त्याचा रेसिप्रोकल घ्या. तसंही केलं तरीसुद्धा उत्तर तेच मिळणार आहे. इट डिपेंड्स की कोण कसं सोडवत आहे. आपल्याला dx/dy काढून काही प्रॉब्लेम नाही आहे, सो आपण तसं करू. चलो हे एक काम झालं. आता त्यांना हे याच्यावर समाधान नाही आहे dx/dy, त्यांना d² पाहिजे, म्हणजेच काय डबल डेरिव्हेटिव्ह. सो आता जे नवीन आलं ना इक्वेशन आहे त्याला पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय अगेन, पुन्हा एकदा. मग ते कसं येईल, d/dy ऑफ दिस dx/dy, लेफ्ट साईडला घेतलं, राईट साईडला पण घेऊया, d/dy ऑफ मायनस y डिवायडेड बाय x. सो इथे डबल डेरिव्हेटिव्ह होईल पुन्हा एकदा घेतल्यामुळे d2x/dy², वायने डबल डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला उत्तर मिळालं, फक्त हे जरा सोडवूया. मायनस साईन बाहेर ठेवतो, इथे u/v रूल वापरतो, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मध्ये मायनस, मग न्यूमरेटर म्हणजे y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे x, या सगळ्याला अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. दॅट्स इट. सो इज इक्वल टू मायनस साईन तसंच ठेवू, हे एक्स लिहून घेतो. आता जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्सने घेतो तेव्हा आपण 1 लिहितो, मग आता वायचं डेरिव्हेटिव्ह वायने घेत असेल तेव्हा उत्तर 1 येईल, मध्ये मायनस, हे वाय तसेच, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह वायने घेत आहे म्हणजेच काय dx/dy. जसं मगाशी आपण घेतलं होतं एक्सचं डेरिव्हेटिव्ह वायने. नॉर्मली आपल्याला सवय काय झालेली असते, वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सने, ते लक्षात राहतं dy/dx. पण आता उलट आहे ना, एक्सचं डेरिव्हेटिव्ह वायने घेत आहे, मग उलट येणार dx/dy. या सगळ्याला अपॉन कोण, x². आता हे उत्तर पूर्ण झालं खरं तर, पण असा ऑप्शन तर मला कुठे दिसत नाही आहे. मग मला याच्यात लक्षात आलं की इथे जे dx/dy आहे ना, हे इथे dx/dy असते, ते काढायचं आणि त्याची इथे व्हॅल्यू टाकायची. बघा dx/dy ची व्हॅल्यू किती आहे, -y/x. मग ही उचलून आपण याच्यात टाकू शकतो. मग ते टाकताना काय होतं ते बघूया. इज इक्वल टू बाहेर मायनस साईन तसंच ठेवूया, आतमध्ये हा x × 1 x झाला, मध्ये हे मायनस साईन, आणि y इंटू dx/dy ची व्हॅल्यू, ही बघा dx/dy ची व्हॅल्यू किती आहे, ती -y डिवायडेड बाय x आहे. या सगळ्याला अपॉन कोण, हा x², तो लिहिला, ब्रॅकेट कंप्लीट. सो इज इक्वल टू बाहेरचं मायनस साईन तसंच, आतमध्ये हा x, हे मायनस मायनस झाले प्लस, y इंटू y² अपॉन x. या सगळ्याला अपॉन खाली परत कोण आहे, वरती y² झाले, खाली x झालं, पण खाली अपॉन पुन्हा x² आहे, तो लिहिला, ब्रॅकेट कंप्लीट. काय फायदा आहे याचा, याचा अजून तरी काय फायदा नाही. इथपर्यंत पोचलो, अजून हा पण ऑप्शन मला कुठे इथे दिसत नाही आहे, म्हणजे अजून सोडवायला पाहिजे. सो नेक्स्ट स्टेप मी या साईडला दाखवतो, हे मी क्लिअर करून घेतो. बघा पेनचा कलर बदलतो. सो इज इक्वल टू मायनस, आता हा न्यूमरेटर सोडवायचा असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x² होईल, राईट.
सो इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स, आणि या सगळ्याला अपॉन खाली परत कोण आहे एक्स स्क्वेअर, तो तसंच लिहिला, ब्रॅकेट कंप्लीट. सो इज इक्वल टू मध्ये मायनस वरती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वरतीच राहतील, आणि हा जो एक्स आहे तो याला येऊन मल्टिप्लाय होऊन खाली एक्स क्यूब होणार, कारण वरच्याचा डिनॉमिनेटर आणि खालचा न्यूमरेटर म्हणजे डिनॉमिनेटरमधला न्यूमरेटर यांची मल्टिप्लिकेशन होत असते. पुढे मायनस हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काहीतरी ओळखीचं दिसतंय. बरं त्याची व्हॅल्यू मला काय टाकावी लागणार आहे, मला ऑप्शन अजूनही दिसत नाही आहे. सो हे जे वरती दिसतंय ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, तेच मेन प्रॉब्लेममध्ये पण दिलं होतं बघा, आणि मेन प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. सो हा जो अख्खा न्यूमरेटर याला काढून आपण तिथे त्याची व्हॅल्यू टाकूया 1, आणि हा खाली एक्स क्यूब, म्हणजे आत्ता आपल्याला उत्तर दिसायला लागेल -1 अपॉन एक्स क्यूब. दॅट्स इट. आणि तुम्हाला हा ऑप्शन दिसेल -1 अपॉन एक्स क्यूब, दॅट इज ऑप्शन नंबर डी. दॅट्स इट. इथे प्रॉब्लेम संपला. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 11. इफ एक्स इज इक्वल टू a t⁴ आहे, वाय दिलेला आहे, dy/dx काढायचं आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही पण माझ्याबरोबर सोडवू शकता, अतिशय सोपा. सो चला सुरू करूया. वी हॅव y इज इक्वल टू 2at², खाली म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, yचं डेरिव्हेटिव्ह dy/dt इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2at² with respect to t. So therefore dy/dt is equal to 2a constant, t squareचं डेरिव्हेटिव्ह येईल 2t. So dy/dt is equal to 2 into 2 4 a t हे झाला. So this is equation number 1. So yचं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालेलं आहे. Now xचं डेरिव्हेटिव्ह. So we have x is equal to this at⁴. पुन्हा इथे म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. सो इथे येईल d/dt ऑफ at⁴, सॉरी इथे d/dt ऑफ x इज इक्वल टू d/dt ऑफ at⁴. सो याचं येईल dx/dt, आणि याचं येईल a कॉन्स्टंट, t⁴चं x⁴n प्रमाणे 4 पुढे येईल, आणि त्याच्यातनं वरून एक कमी होईल म्हणजे 4t³. सो आर dx/dt इज इक्वल टू 4at³. दॅट्स इट. बस आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे d²y/dx² इज इक्वल टू, सॉरी d² नाही, साधं dy/dx फाइंड आउट करायचं आहे. सो dy/dt अपॉन dx/dt, जस्ट व्हॅल्यू पुट करूया. dy/dt किती आहे बघा 4at, dx/dt किती आहे बघा 4at² सॉरी क्यूब. 4a ला 4a कॅन्सल, वरती t राहिला, खाली t³ राहिला, एक t पण कॅन्सल होईल, 2 राहतील. सो फायनली 1 अपॉन t² इज द आन्सर. अतिशय सोपं. सो dy/dxचं उत्तर आलेलं आहे 1 अपॉन t². दॅट इज ऑप्शन सी. प्रॉब्लेम खतम. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 10. थोडासा टफ प्रॉब्लेम आहे, इम्पॉर्टंट म्हणून मार्क करायला हरकत नाही है ना. तुम्हाला एक्झाम्स जे आहेत, एंट्रन्स एक्झाम्स लाईक CET, JEE, नीट आणि काही ज्याच्यात मॅथ्स आहे, अशा एक्झाम्समध्ये हा प्रॉब्लेम पडला तर त्यात काही नवीन नसेल. सोपा आहे पण पटकन कोणाला सुचणार नाही. पहिलं तर हे लक्षात येतं की अरे पॅरामेट्रिकवाला आहे, मुलांच्या लक्षात येतं पॅरामेट्रिकवाला आहे, एक्स टीच्या भाषेत आहे, वाय टीच्या भाषेत आहे. पण इथे लक्षात आलं अरे इकडे पण XY आहे, इकडे पण XY आहे, मग ही काय भानगड, असं काय आपण आधी सोडवलं नाही आहे आणि खरंच नाही सोडवलं. मग हा प्रॉब्लेम करायचा कसा, तर हा प्रॉब्लेम आहे ना परफेक्ट स्क्वेअर मेथडने, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर याचा अर्थ a+b ब्रॅकेट स्क्वेअर, a-b ब्रॅकेट स्क्वेअरचा लॉजिक वापरून करायचा आहे. सो कन्सिडरिंग, नीट बघा, इम्पॉर्टंट आहे. समजा आपण असं घेतलं x² + y², x² + y² जे आपल्याला दिलं ना x² + y², त्याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, म्हणजे मी थोडक्यात याच्या पूर्ण स्क्वेअर केला, तर याचा स्क्वेअर केला म्हणजेच राईट साईडला स्क्वेअर करायला पाहिजे. सो थोडक्यात आपण आधी लिहूया की आपल्याकडे काय आहे, x² + y² इज इक्वल टू आपल्याकडे आहे t + 1/t. हे आपल्याला दिलं आहे, आपण ते घेतलं. खाली मी म्हणतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड.
स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यावर कसं दिसेल, तर असं दिसेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू टी प्लस 1/t ब्रॅकेटचा स्क्वेअर. लेफ्टला पण स्क्वेअर केला, राईटला पण स्क्वेअर केला. आता तुम्हाला हे कशाने सोडवायचं आहे, तर तुम्हाला जो फॉर्म्युला माहिती आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, कसला फॉर्म्युला आहे हा, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे. सेम तसंच करायचं आहे, फक्त एच्या जागी इथे कोण आलं आहे, एक्स स्क्वेअर आलं आहे, बीच्या जागी वाय स्क्वेअर आलं आहे, त्यामुळे सावकाशीने. सो इथे एक्स स्क्वेअर एचा स्क्वेअर म्हणजे त्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी मीन्स एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. सो इथे ए आणि बीच्या बदली कोण आले ते लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर, सो ते लिहिले पाहिजेत. इज इक्वल टू राईट साईडला पण तसाच फॉर्म्युला वापरू शकतो, फक्त ए आणि बीच्या जागी कोण आहेत ते लक्षात घ्या, टी आणि 1/t. सो पहिली टर्म असते ए स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर टीचा स्क्वेअर, पुढे प्लस सेकंड टर्म असते 2ab, ए म्हणजे टी आणि बी म्हणजे कोण 1/t, प्लस तिसरी टर्म असते बीचा स्क्वेअर, बी म्हणजे याचा स्क्वेअर आणि 1/tचा स्क्वेअर येणार 1/t स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1 आणि टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर, डिनॉमिनेटरला आहे तो तिथे लिहिला. आता याचा फायदा काय आपल्याला, याचा फायदा काय ते नीट बघा, हे जरा सिम्प्लिफाय करूया. स्क्वेअरचा स्क्वेअर केलं याचा अर्थ x⁴ झाला, प्लस हे काय आहे 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर, ते तसंच लिहायचं 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर, पुढे प्लस हे वाय स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर, ते तसंच y⁴ ते लिहून घेतलं, पुढे हे टी स्क्वेअर लिहिले. इथे आता टीला टी कॅन्सल होईल आणि 2 × 1 म्हणजे मध्ये फक्त प्लस 2च राहील, मध्ये पुढे प्लस, आणि हे बघा 1/t स्क्वेअर इथे दिसतंय 1/t स्क्वेअर, हे जे 1/t स्क्वेअर जे आहे ते आहेत तसंच लिहून घ्यायचं. मग याचा फायदा काय, अजूनही प्रश्न तोच आहे की याचा काय फायदा झाला आपल्याला, तर अजूनही काहीच नाही झाला, पण आता होईल बघा. हा जो x⁴ आहे त्याला मी इथे लिहिला आणि हा जो प्लस y⁴ आहे त्याला याच्या बाजूला लिहिला आणि त्यांना ब्रॅकेट टाकला, म्हणजे पहिला आणि तिसरा या दोघांना एकत्र करून त्यांची जोडी बनवली. आणि हे जे उरलेलं आहे प्लस 2x² y² हे आहे ना लिहून घ्यायचं, कॉपी करायचं, लिहून घेतलं. पुढे इज इक्वल टू इथे पण आता तसंच करतो, हा t² वाला आहे पहिला त्याला लिहून घेतला, पुढे प्लस, खरं इथे गरज नाही आहे, सो एक काम करू, इथे असं काही न लिहिता हे आहे तसंच ठेवून देऊ, तशी काही याची गरज नाही. सो इथे हे t² प्लस 2 प्लस 1/t² तसेच ठेवले तरी चालू शकते. मग इथेच असं का केलं, तर माझ्या असं लक्षात आलं की हे अरे x⁴ आणि y⁴ आहे, मध्ये प्लस आहे, हे इथे बघितल्यासारखं दिसतंय, x⁴ आणि y⁴, आणि या सगळ्याची व्हॅल्यू कोणा एवढी आहे, कोणा याच्या इक्वल आहे, तर याच्या इक्वल आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, हे x⁴ आणि y⁴ सगळं काढून त्याच्या बदली आपण हे टाकू शकतो, म्हणजे हे सगळं रिप्लेस करायचं, काढून टाकायचं आणि त्याच्या जागी काय टाकायचं, t² प्लस 1/t² ने रिप्लेस करून टाकायचं. ते केलं. पुढे हे दोघं यांचं काही नाही करू शकत, त्यांची व्हॅल्यू नाही माहिती आहे, सो हे x² y² हे आहे तसेच ठेवले. इकडे आपण तसं करू शकतो, t² प्लस 2 प्लस 1/t² जे आहे तसेच ठेवून दिले. याचा फायदा असा झाला की आता हे जे t² आणि 1+t² आहे ते लेफ्ट साईडला आहेत, ते राईट साईडला जातील. हा 2x² y² तसाच ठेवतो, हे t² प्लस 2 प्लस 1/t², हा t² पॉझिटिव्ह आहे लेफ्ट साईडला, राईट साईडला आल्यावर -t² होईल. 1/t² इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यावर -1/t² होईल. हे खरं इथेच कॅन्सल केले असते तरी चाललं असतं, एखादं तिथेच करेल, तर मी तर म्हणेन तिथेच करा, उगाच हे करू नका. पण हे जर साहेब समजलं नाही एखाद्याला म्हणून मी करून दाखव. t² ला -t² गेला, 1/t² ला -1/t गेला, आणि उत्तर आता एकदम सिंपल राहिलं, 2x² y² इज इक्वल टू 2, आणि बाकीचे सगळेच गेले, एकटाच 2 राहिलाय. हा आपला फायदा आहे की 2 राहिला, तर 2 जर राहत असेल तर आपण पुढे अतिशय इझिली हे सोडवू शकतो. आता ते कसं सोडवणार ते आपण पुढे बघू. सध्या आपल्याला बेसिक साधं सोपं सरळ फंक्शन मिळालं आहे, अजून मला कुठेही डेरिव्हेटिव्ह मिळालेलं नाही. पण मला अजून डेरिव्हेटिव्ह मिळालेलं नसलं तरी एक सिम्पल इक्वेशन मिळालं आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह मी काढू शकतो. नेक्स्ट स्टेप बघा, दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला x² आणि y² इज इक्वल टू 1 मिळेल. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला,
सॉरी स्क्वेअर रूट नाही, 2 कॅन्सल घेतले. आता आपण स्क्वेअर रूट पण घेऊया. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला असं दिसेल की टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, राईट. तर हे येईल एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट वाय आणि 1चं स्क्वेअर रूट 1. किती सिम्पल झाला बघा. आता इथून पुढे ना मी 2 पद्धतीने सोडवू शकतो. सी वाय इज इक्वल टू काय होणार 1/x, हा एक्स तिकडे जर गेला म्हणजे आता हे आणखीन सिम्पल फंक्शन झालं. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं एक्सने तर वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx आणि 1/xचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे -1/x². हे चुकीचं आहे का? आता अजिबात नाही, एकदमच बरोबर आहे. पण तसा ऑप्शन कुठेच दिसत नाही आहे, राईट. मग हे जे सोडवले ते चुकीचं नाही आहे, हे बरोबरच आहे. पण MCQ मध्ये हीच तर गडबड होते. तुम्ही उत्तर काढलंय ते बरोबर असेल आणि ते ऑप्शनमध्ये असेल अशी काही गॅरंटी नाही, कारण एक प्रॉब्लेम सोडवायला बऱ्याच मेथड असू शकतात. सो इथे माझ्या लक्षात आलं की आपल्याला जो प्रॉब्लेम दिलाय तो जर मी असा सोडवला तर त्याचा ऑप्शन मला मिळत नाहीये, म्हणजे आपल्याला हे करून चालणार नाही. मग काय करायचं? आपण असं करू शकतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्ट. सो दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊया. d/dx ऑफ xy इज इक्वल टू d/dx ऑफ 1. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतला. आता xy आहे, xyचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार? u इंटू v ने. मग त्याच्यात येईल फर्स्ट x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड y, पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरा म्हणजे y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे x इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. सो इथे येईल x इंटू yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y कॉन्स्टंट, xचं डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर x इंटू dy/dx इज इक्वल टू, हा प्लस y झाला, तिकडे गेल्यावर -y होईल. आणि फायनली dy/dx इज इक्वल टू -y, हा x इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल -y/x. सो आपल्याला इथे आता हे उत्तर मिळते बघा -y/x, ऑप्शन बी. मग मगाशी केलं होतं ते चुकीचं होतं का? तर अजिबात नाही. पण मगाशी जे केलं होतं ते ऑप्शनप्रमाणे बसत नव्हतं. सो मेथड चेंज झाली तर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला दिसताना वेगवेगळं दिसू शकतं, पण फंडामेंटली त्याची व्हॅल्यू सेमच असते. आज आपण इथेच थांबूया. असलेच काही प्रॉब्लेम्स आपण उद्या पण बघू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथेच थांबूया.